हक के लिए, जनता के प्रश्नों के लिए। पुन्हा एकदा राज्यामधल्या काही घडामोडी। मीरा भाईंदर महानगरपालिकेवरती मराठी महापौरच असावा या मागणीसाठी मराठी एकीकरण समितीनं आता आंदोलन पुकारलेलं आहे आणि या आंदोलनाच्या दरम्यान एकीकरण समितीचे कार्यकर्ते हे चांगलेच आक्रमक झाले होते। मराठी एकीकरण समितीने काढलेला मोर्चा पोलिसांनी मैदानाबाहेर थांबवला आणि त्यांना महानगरपालिकेच्या दिशेने जायला मनाई करण्यात आली। दुसरीकडे मीरा भाईंदर महानगरपालिकेमध्ये भाजपच्या डिंपल मेहता यांची निवड झाली आहे। काँग्रेसच्या महापौर पदाच्या उमेदवार रुबीना शेख यांच्या बाजूने मीरा भाईंदर विकास आघाडीच्या 16 नगरसेवकांनी मतदान केलं। डिंपल मेहतांना 79 मतं मिळाली तर रुबीना शेख यांना 16 मतं मिळाली। त्यामुळे डिंपल मेहता यांचा विजय झाला, त्या महापौरपदी विराजमान झाल्या। तर दुसरीकडे भाजपचे ध्रुव किशोर पाटील हे उपमहापौर पदावरती विराजमान झाले आहेत। मी सर्वप्रथम आत्ताच सांगितलं आपल्याला की मी आमचे महाराष्ट्राचे देवाभाऊ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, आमचे प्रदेशचे आमचे अध्यक्ष रवींद्र चौहान साहेब, आमचे आमदार नरेंद्र मेहता जी और आमचे जिल्हा अध्यक्ष दिलीप जैन जी, आमचे गटनेता हसमुख गहलोत जी, सर्व नगरसेवक नगरसेविका, प्रथम म्हणजे आमची मीरा भाईंदरची जनता, या सर्वांचा मी आभार व्यक्त करत आहे या ठिकाणी। कल्याण डोंबिवली मनपाच्या महापौर पदावरती आता हर्षाली थविल यांची बिनविरोध निवड झाली आहे। महापौर हर्षाली थविल यांनी महापौर पदाचा पदभार स्वीकारलाय। महानगरपालिकेच्या रखडलेल्या कामांवरती लक्ष देणार असल्याचं त्यांनी म्हटलंय। शहरामधील आरोग्य व्यवस्थेवरती विशेष लक्ष देणार असल्याचं देखील थविल यांचं म्हणणं आहे। शहराची कामं जी स्थगित होती ती कामांना मी मार्गी लावण्याचा प्रयत्न नक्कीच करणार आहे। ती कामं नक्कीच मार्गी लागतील। आज मेट्रोचं काम कुठेतरी आज बिर्ला कॉलेजपर्यंत आलेलं तुम्हाला कुठेतरी पुढे घेऊन जायचं आहे, जिथं टिटवाळा परिसरपर्यंत, जिथून मी अप्रभाग क्षेत्रातून आहे तिथे। आणि त्यानंतर मोठे आपले प्रोजेक्ट्स आहेत, जे स्मार्ट सिटीचा प्रोजेक्ट आहे तोही मला कुठेतरी नव्याने परत चालू करावा लागेल। तो स्थगित झाला तर तोही नव्याने चालू करावा लागेल। आरोग्यावरती माझा जास्त भर असणार आहे, घनकचरा विभागावरती जास्त भर असणार आहे। कुठेतरी घनकचऱ्याचा जो प्रॉब्लेम आहे तो कुठेतरी सॉल्व्ह झाला पाहिजे, त्यासाठी मी नवीन प्रोजेक्ट्स नक्कीच आणण्याचा प्रयत्न करेन। ठाण्यामध्ये महापौरपदी शर्मिला पिंपळोलकर यांची बिनविरोध निवड झाली आहे, तर उपमहापौरपदी कृष्णा पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली। ठाणे महानगरपालिकेमध्ये महायुती 100च्या पार पोहोचली आहे। महायुतीच्या नगरसेवकांनी यावेळेला जोरदार जल्लोषही केला। आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे यांनी महापौर आणि उपमहापौर यांचं स्वागत केलेलं बघायला मिळालं। खरं तर ही लढाई आपण लढणार आहोत आणि आज खरंच आनंद होत आहे। महापौरपदी एससी शेड्यूल कास्ट लागल्यानंतर 8 उमेदवारांमधून माझं नाव जाहीर झालं आहे आणि महापौर म्हणून मला हा कारभार सांभाळताना ठाणे शहराला एवढंच सांगायला होईल की जेवढी ठाणे शहराचा विकास करायचा आहे, चांगला विकास करायचा तो आपण निश्चित करू। पुण्याच्या महापौर पदासाठी भाजपकडून मंजुषा नागपुरे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली। उपमहापौर पदासाठी आरपीआयकडून परशुराम वाडेकर यांच्या नावाची घोषणा झाली आहे। भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी बैठकीमध्ये या दोन्ही नावांची घोषणा केलेली आहे। तर पुण्यामधल्याच महापौर आणि उपमहापौराच्या निवडीसाठी आंदेकरांना